सोलापूरचे मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांचा उमेश पाटील आणि आमदार राजू खरे यांच्यावर गंभीर आरोप समोर आलाय। राजन पाटील आणि माझ्यावर आरोप करण्यासाठी उमेश पाटील यांच्याकडून महिलेला 50 लाखांची ऑफर दिली गेली। मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांनी जाहीर सभेत हा दावा केला। मोहोळ नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर राजन पाटील विरुद्ध उमेश पाटील असा वाद पुन्हा पेटलाय। उज्ज्वला तिटे या महिलेनं माझ्या ऑफिसमध्ये येऊन हा खुलासा केल्याचा आरोप यशवंत माने यांनी केलाय। राजू खरे आणि उमेश पाटलांनी मला 50 लाखाची ऑफर दिली की राजन पाटील माने आणि यशवंत माने राजन पाटील आणि यशवंत माने या दोघांवरती आणि त्यांच्या मुलांवरती सडकून आरोप करायचे, त्याच्या बदल्यामध्ये 50 लाख रुपयाची ऑफर दिलेली आहे। मी खोटं बोलत नाही। त्या भगिनीला तुम्ही विचारू शकता, त्यांना बोलू शकता, मीडियावाले जाऊन विचारू शकता। मग मी म्हटलं तुम्ही माझ्याकडे कशासाठी आला? ते म्हटलं तर तुमच्यावरनी काय बोलायचं म्हणून आलंय की तुम्ही मला काहीतरी द्या, मी तुमच्यावर बोलणार नाही। की 50 लाख रुपये देऊन 1 महिना फक्त आमच्या स्टेजवरती या आजी माझी आमदारावरती आरोप करणे।